मी खरं सांगू तुला ना, तर असं नाहीये की आम्ही दररोज बोलतो किंवा भेटतो, तसं अजिबात नाही. म्हणजे मला असं वाटतं की दर 6 महिन्याला 7 महिन्याला असं भेटतो किंवा बोलतो. पण द गुड पार्ट इज, जेव्हा पण आम्ही बोलायला सुरुवात करतो ना, तसं वाटत नाही की 6 महिने निघून गेले आम्ही बोललोच नाही. तसंच वाटतं की वी स्टार्ट फ्रॉम द सेम चॅप्टर ऑल ओव्हर अगेन. म्हणजे जे बुक होती ते सुरुवातीपासून सुरू झाली परत. तर असं कधीच वाटत नाही की आम्ही खूप बोलत नाही एकमेकांशी वगैरे. आम्ही कामाबद्दल बोलतो, म्हणजे की जर मला काही आवडलं नाही, की काहीतरी आवडलं मला, तर मी नक्कीच तिला फोन करणार आणि तिला सांगणार की मला हे आवडलंय आणि तू खूप छान काम केलंय. ती पण तसंच करते. तिने माझ्यासाठी खूप धडपड ती करत होती, कारण तिला माहित होतं की मला मराठीत काम करायचंय. मी हिंदीत काम करत होतो. मला मराठीत काम करायचंय, कारण मला अजूनही असं वाटतंय की मराठी माझं होमग्राऊंड आहे. मी माझ्या करिअरची सुरुवात मराठीमध्ये केली होती. मला जे काही मिळालंय ते मराठी इंडस्ट्री, मराठी भाषेमुळे मिळालं. तर मला काम करायचं आहे. जस्ट दॅट लोकांना माहिती आहे की माझी मराठी तेवढी फार काही छान वगैरे नाही, पण सायलीला माहित आहे की जर मला स्क्रिप्ट मिळाली तर मी प्रॉपरली परफॉर्म करू शकतो, आणि जर उच्चाराचा प्रॉब्लेम आहे तर मी डबिंग मध्ये मॅनेज करू शकतो सगळं. तिला माहित आहे, म्हणून ती खूप ट्राय करत होती, पण काही घडलं नाही. फायनली काहीतरी होतोय. आणि या प्रोजेक्टमध्ये पण तिने सजेस्ट केला होता, माझं नाव सजेस्ट केलं होतं, पण त्यांचे म्हणजे डायरेक्टर आणि प्रोड्युसरच्या डोक्यात काहीतरी वेगळं होतं. लास्ट मोमेंटला त्यांना असं वाटलं की नाही, ऋषीला कास्ट करू. म्हणजे त्याने सायली जे काही सांगितलं ते डिड नॉट टेक इट वेल. मग नंतर त्यांना असं वाटलं की नाही, दॅट इज अ राईट ऑप्शन, वी शुड ट्राय दॅट आउट. म्हणजे ट्राय करून बघूया, नाही जमला तर म्हणजे डबिंग आर्टिस्ट घेऊ, पण ट्राय करून बघूया.